Hello, my dear friends. Welcome to our English Winglish channel. Friends, today we are going to learn the most important idioms which are frequently asked for the exam. So, let's get started. Carry on, चालू ठेवणे. For example, I will carry on your work in your absence. तुझ्या गैरहजेरीत मी तुझे काम चालू ठेवीन. Carry out, अंमलात आणणे. For example, if you do not carry out my order, I will punish you. जर तू माझी आज्ञा अंमलात आणली नाहीस तर मी तुला शिक्षा करीन. Come across, अचानक गाठ पडणे किंवा आढळून येणे. फॉर एक्झाम्पल, लास्ट नाईट आय केम अक्रॉस दीज फोटोज. काल रात्री मला हे फोटो अचानक आढळून आले. गेट ओव्हर, आजारातून बरे होणे. फॉर एक्झाम्पल, ही इज गेटिंग ओव्हर अ लॉंग इलनेस. तो नुकताच प्रदीर्घ आजारातून बरा होत आहे. गिव्ह अवे, वितरण करणे. फॉर एक्झाम्पल, द प्रिन्सिपल गेव अवे द प्राइजेस. प्राचार्यांनी बक्षिसाचे वितरण केले. गिव्ह अप, सोडणे. फॉर एक्झाम्पल, हॅव यू गिव्हन अप स्मोकिंग. तू धूम्रपान करणे बंद केले आहेस का? लुक आफ्टर, काळजी घेणे. फॉर एक्झाम्पल, हू लुक्स आफ्टर दॅट गर्ल. त्या मुलीची काळजी कोण घेतो? लुक फॉर, शोधणे. फॉर एक्झाम्पल, आय एम लुकिंग फॉर माय वॉच. मी माझे घड्याळ शोधत आहे. लुक इनटू, चौकशी करणे. फॉर एक्झाम्पल, विल यू प्लीज लुक इनटू धिस अफेअर. तू या प्रकरणाची कृपया चौकशी करशील का? मेकअप वन्स माइंड, निश्चय करणे. फॉर एक्झाम्पल, ही मेड अप हिज माइंड टू स्टडी. त्याने अभ्यास करण्याचा निश्चय केला. पुल डाऊन, पाडणे. डोंट पुल डाऊन दॅट ब्युटिफुल हाऊस. ते सुंदर घर पाडू नकोस. पुट आउट, विझवणे. प्लीज पुट आउट द लाईट्स. कृपया दिवे विझवा. स्टँड बाय, पाठिंबा देणे. फॉर एक्झाम्पल, आय विल स्टँड बाय यू. मी तुला पाठिंबा देईन. टेक डाऊन, लिहिणे. फॉर एक्झाम्पल, टेक डाऊन दीज सेंटेन्सेस इन टू युअर नोटबुक. ही वाक्य वहीत लिही. टेक ऑफ, उड्डाण करणे. फॉर एक्झाम्पल, युअर प्लेन विल टेक ऑफ ॲट 3 PM. तुझे विमान दुपारी 3 वाजता उड्डाण करीन. ब्रेकअप, संपणे. फॉर एक्झाम्पल, द मीटिंग ब्रोक अप ॲट 6 PM. सभा 6 वाजता संपली. ब्रिंग अप, संगोपन करणे. फॉर एक्झाम्पल, शी डिसाइडेड टू ब्रिंग अप दॅट चाइल्ड. त्या मुलाचे संगोपन करायचे तिने ठरवले. गो थ्रू, बारकाईने तपासणे. फॉर एक्झाम्पल, गो थ्रू द बुक टू फाइंड आउट द आन्सर. उत्तर शोधण्यासाठी त्या पुस्तकाचे बारकाईने तपासणी कर. कीप ऑन, चालू ठेवणे. फॉर एक्झाम्पल, प्लीज कीप ऑन टॉकिंग. कृपया बोलत रहा. पुट ऑफ, पुढे ढकलणे. फॉर एक्झाम्पल, द मॅरेज
was put off for a week. तो लग्न समारंभ एक आठवडा पुढे ढकलण्यात आला. Set out प्रवासाला सुरुवात करणे. For example, we will set out for England in May. आम्ही मे मध्ये इंग्लंडच्या प्रवासाला निघू. Keep back चोरून ठेवणे. For example, please don't keep back anything from me. कृपया माझ्यापासून काहीही चोरून ठेवू नकोस. Go on चालू ठेवणे. For example, please go on helping him. कृपया त्याला मदत करणे चालू ठेव. Fall out भांडणे. For example, the two friends fell out on the small matter. लहानशा कारणावरून त्या दोन मित्रांचे भांडण झाले. Send for बोलावणे पाठवणे. For example, Dinu is serious. We must send for the doctor. दिनू अंत्यवस्थ आहे, आपण डॉक्टरांना बोलवलेच पाहिजे. So, learn these idioms by heart. Friends, please like this video, share to your friends and subscribe my channel. Thank you so much for watching this video.